जर तुमची दृष्टी चांगली असेल, जर तुमची दृष्टी चांगली असेल, तर तुम्हाला सर्व सृष्टी चांगली दिसेल. माझं बोलणं नीट आहे का? तुमची जर दृष्टी चांगली असेल, तर तुम्हाला संपूर्ण सृष्टी चांगली दिसेल. पण तुमचं जीभ जर गोड असेल, तर सगळं जग तुमचं मित्र होईल. ही ताकद आहे आपल्या वाणीमध्ये. पण आपण काय करतो महाराज? आपल्या बोलण्याच्या बाबतीत न बोललेलं बरं. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर साहेब, ते एक कुठेतरी मी ऐकलं होतं, मला एवढं आवडलं ते जवळकर साहेब. एक कोर्टामध्ये केस चालू होती आणि केस चालू असताना ती जी बाई होती, ते घटस्फोटाची केस होती आणि ती बाई धाड, धाड, धाड बोलायला लागली त्या वकिलाला. ते दुसऱ्या बाजूचा वकील होता. ते म्हटले, "काय करावं आम्ही?" ती बाई काय म्हटली, "काय करावं आम्ही? आम्ही आमची मुलं सांभाळायची, सगळे नातलग सांभाळायचे, हे सांभाळायचं, ते सांभाळायचं. आम्ही काय-काय सांभाळायचं?" असं म्हटल्यावर तो वकील फक्त एकच वाक्य बोलला, "तुम्ही काहीच सांभाळू नका. तुम्ही फक्त तुमचं तोंड सांभाळा. बाकी सगळं आम्ही सांभाळू." तुमच्या लक्षात येतंय का? हे मी का बोलतो? जगामध्ये जेवढी भांडणं होत आहेत, आपल्या तोंडामुळे. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अहो, विचार करा कुकलारे महाराज तुम्ही, की आता आम्ही जेवढे महाराज लोक आहोत, खरं सांगा, आम्हाला लोक बोलायचे पैसे देतात. असे तुम्हाला जगात किती लोक दाखवू मी, का त्यांना बोलायचे पैसे भेटतात? आहे की नाही? हे तर मान्य कराल ना तुम्ही. जज आहे, व्याख्यान करणारे वकील आहेत, अनेक व्याख्यान करणारे लोक आहेत, कीर्तनकार आहेत. त्यांना बोलायचे पैसे भेटतात. काही लोक असे आहेत, की लोक त्यांना म्हणतात, "तू न बोलायचं काय घेशील?" म्हणजे त्याला गप्प राहायचे पैसे द्यायला तयार आहेत लोक आणि आम्हाला बोलायचे पैसे देतात. याचं कारण काय? तुम्ही बोलता कसं? अरे, ज्ञानोबरायांचे शब्द आहे. आपण असं बोलावं अमृतासारखं, की आपण बोलावं आणि जगाला ऐकावंसं बोलो वाटतं. ऐसे बोले, वाह! जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. अरे बोले ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. काही लोक असं बोलतात, की त्यांच्या बोलण्यावर देव नाचतो, देव डोलतो. तुमच्या आमच्या बोलण्यावर लोक म्हणतात, महाराज मरून जाईल, त्याच्या घरी पाणी पिण्याकरता जाणार नाही. काय क्वालिटी असेल आपल्या बोलण्याची? कधी विचार केलाय का तुम्ही? लोक काय येत नाही आपल्याला पाहून लोक जर रस्ता बदलत असतील, आपल्या घरी जर लोक येत नसतील, आपल्याशी बोलत नसतील, तर आपल्यात बदल करण्याची गरज आहे. आपल्यात काहीतरी चुकतं आहे. अहो महाराज, आमच्या संतांना सर्वत्र सृष्टीमध्ये ईश्वराचा अनुभव आला. तो अनुभव आपल्याला काय येत नाही? सर्वत्र सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो आमच्यात, आपण ग्रामीण भागामध्ये एक साधा शब्द आहे. काय? राम-राम. काय म्हणतो? राम-राम. कधी विचार केलाय का राम-राम का म्हणतो? राम-राम, माझ्यातला राम, तुमच्यातला राम. माझ्यातला राम तुमच्यातल्या रामाला नमस्कार करतो. मग तो समोरचाही म्हणतो, माझ्यातल्याही रामाचा तुमच्या रामाला. एवढं श्रेष्ठ कल्चर जगामध्ये कुठे तुम्हाला सापडणार? ही परंपरा आहे आपली.